हो, पण कोणीतरी सोबत असणं चांगलं असतं, तर मग तुम्ही का नव्हतं लग्न केलं सांगा ना? एकट्याने वाढवलं मला, आईची सुद्धा कधी कमी जाणवू दिली नाही. का बाबा? जर तुम्ही करू शकता तर मी का नाही? एवढं करू शकते मी माझ्या बाबांसाठी जर ते करू शकतात. अक्षया, तुला मी काय बोलतोय हे समजत नाहीये का? शब्दात नको पकडू बरं मला. तू असं ऐकणार नाहीस ना? ठीक आहे, मग माझं ऐक. ही माझी ऑर्डर आहे असं समज. मी समीरच्या घरच्यांसोबत बोलून घेतलंय. ते उद्याच तुला पाहायला घरी येत आहे. उद्याचा दिवस ऑफिसमधून सुट्टी घेणार आहेस, कळलं? म्हणत ते डायरेक्ट त्यांचा निर्णय सांगून उठले आणि त्यांच्या बेडरूममध्ये जायला निघाले. आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग. पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय अध्यायम भाग 34. पावभाजी खाऊन आल्यानंतर अक्षया बाबांसोबत घरी परतली आणि बॅक ऑफ द माइंड तिच्या मनात तिच्याही नकळत आज अर्जुनचाच विचार चालू होता. पण ती खुश होती हे तिच्या उत्साहातून दिसत होतं. ती येताच तिच्या बेडरूम मध्ये जायला निघालेली, पण एवढ्यात तिला बाबांनी आवाज दिला. अक्षू, निघालीस की काय लगेच झोपायला? ये ना जरा गप्पा मारू. तसंही 9 तर वाजलेत. बरं आले, कपडे चेंज करून आले. म्हणून ती कपडे चेंज करायला गेली. काहीच क्षणांनी कपडे बदलून आली, ते गाणं गुणगुणतच, आणि बाबांच्या समोर येऊन बसली. बोला, काय म्हणताय? काय ग, आज तुझा मूड चांगलाच खुश दिसतोय. काय भानगड काय? ओहो बाबा, मला खुश राहण्यासाठी काही भानगडच कशाला हवी? इट्स माय राईट टू बी हॅपी. हो ते आहेच, अशीच खुश राहा ग तू. मला दुसरं काय हवं? मला तुला असं पाहून किती आनंद होतो म्हणून सांगू. बरं, मुद्द्याचं बोला. नेमकं काय चाललंय तुमच्या डोक्यात? अगं, माझ्या डोक्यात काय चालणार आहे? बाबा, काय विचारायचं आहे ते पटकन बोला. मी बोललो तर ऐकशील ना अक्षया? बाबा, तुम्ही लग्नाबद्दल बोलणार असाल तर मला नाही बोलायचं. माझा मूड नका घालू उगाच. म्हणत ती वैतागून उठली आणि जायला निघाली तर त्यांनी तिचा हात पकडला. थांब अक्षू, हा म्हातारा आणखी किती दिवस जगेल मला माहित नाहीये. किती दिवस तू माझ्यासाठी तुझं आयुष्य असं थांबवून ठेवणार आहे सांग ना. बाबा जरा आवाज वाढवत म्हणाले आणि त्यांचा असा प्रश्न पाहून ती वळली. मी माझं आयुष्य कुठं थांबवलंय बाबा? मी खूप खुश आहे. मला आणखी काही नकोय. मला तुमच्याकडे लक्ष देता येतं. मी तुमच्या सोबत आहे यातच मी खुश आहे. मग का हकलायचंय तुम्हाला मला? अरे, हकलतोय? मी तुला कशाला हकलेन? अगं, मला फक्त एवढंच वाटतंय की तू तुझा विचार करावास. मी आज आहे, उद्या नाही, माझ्या नंतर तुझं काय हा प्रश्न माझं हृदय किती चिरत जातो हे तुला नाही कळणार. पण माझी मी काळजी घ्यायला समर्थ आहे बाबा. मग काय मी मरतानाही याच काळजीत मरू का की माझी पोरगी आयुष्यभर एकटी राहणार आहे? माझा जीव तरी निघेल का अगं? मग तो निघूच नये असं मला वाटतं. म्हणजे माझ्यासोबत तरी तुम्ही राहाल. ती हसत म्हणाली. तू सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली विचार करतेस, मग हा विचार का नाही करतेस प्रॅक्टिकली अक्षया? अगं, कधीतरी जावं लागेल मला आणि कुणीतरी आयुष्यात सोबत असणं महत्वाचं असतं बेटा. ते तिला समजवायचा हर प्रयत्न करत होते. हो, पण कोणीतरी सोबत असणं चांगलं असतं तर मग तुम्ही का नव्हतं लग्न केलं सांगा ना. एकट्याने वाढवलं मला, आईची सुद्धा कधी कमी जाणवून नाही दिली. का बाबा? आणि जर तुम्ही करू शकता तर मी का नाही? एवढं करू शकते हा मी माझ्या बाबांसाठी, जर ते करू शकतात. अक्षया, तुला मी काय बोलतोय हे समजत नाहीये का? शब्दात नको पकडू बरं मला. तू असं ऐकणार नाहीयेस का? ठीक आहे, मग माझं ऐक. ही माझी ऑर्डर आहे असं समज. मी समीरच्या घरच्यांसोबत बोलून घेतलंय. ते उद्याच तुला पाहायला घरी येत आहेत. उद्याचा दिवस ऑफिसमधून सुट्टी घेणार आहेस, कळलं?
म्हणत ते डायरेक्ट त्यांचा निर्णय सांगून उठले आणि त्यांच्या बेडरूममध्ये जायला निघाले. तसं अक्षयाने त्यांचा हात पकडून त्यांना थांबवलं. 1 मिनिट बाबा, तुम्ही असं कसं काय करू शकता? तुम्हाला मी सांगितलं होतं ना की मला त्याच्याबद्दल काहीच फिलिंग नाहीये. तरीही तुम्ही लगेचच त्याच्या घरच्यांसोबत बोलूनही घेतलं. एकदा माझ्याशी बोलावं वाटलं नाही का तुम्हाला? तुझ्याशी बोलून तू ऐकत असतेस का अक्षू? आणि फिलिंग्सचं म्हणशील तर आत्ता नाही येत म्हणजे पुन्हा कधीच होणार नाही तसं असतं का? अरेंज मॅरेजमध्ये आधी लग्न ठरतं आणि प्रेमही होतं. तसंही तुझ्या आयुष्यात आता कोणी नाहीये. मग ठीक आहे ना, मी मुलगा शोधलाय, आता तू बस त्याच्याशी लग्न कर म्हणजे झालं. इतका कंटाळा आलाय का तुम्हाला माझा की तुम्ही इतका हट्टीपणा लावलाय बाबा तुमची मनमानी करायचा? हो, आलाय मला कंटाळा. आणि हट्टीपणा मी नाही तू करत आहेस. ते काही नाही, मी नाही थांबणार आहे उद्या. मी नाही करणार हे लग्न. बाबा तुम्हीही लक्षात घ्या. येऊ दे त्याला आणि होऊ दे त्याच्या घरच्यांचा अपमान, मला काही फरक पडत नाही. म्हणत ती तिथून रागातच तिच्या बेडरूममध्ये जायला निघाली. असं ना अक्षू, म्हणजे माझ्या शब्दाला काहीच किंमत नाहीये का? तू तुझंच खरं करणार आहेस तर मी मेलो तरी? बाबा बडबड करत होते पण त्यांना बोलायला त्रास होत होता आणि पुढचे शब्द तर त्यांचे हवेतच विरले. तशी बेडरूमच्या दरवाजापर्यंत गेलेली तिची नजर आपोआपच त्यांच्याकडे गेली. पाहते तर ते छातीवर हात ठेवून सोफ्यावर पडलेले. बाबा! तिची किंचाळी जोरात बाहेर पडली आणि ती धावतच त्यांच्या जवळ आली. त्यांना तसं पाहून तिचे हातपाय थरथरू लागलेले. बाबा तुम्ही ठीक आहात ना? बाबा! तिच्या डोळ्यात अश्रू होते आणि आवाजात भीती आणि धाकधूकही होती. तिचे हात थरथरत होते. बाबांच्या गालावर थोपटून तिने त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण ते डोळे मिटून पडलेले. बाबा! बाबा उठा ना बाबा! अक्षया पुन्हा किंचाळली आणि रडू लागली. पटकन धावत बेडरूममध्ये जाऊन तिनं गडबडीने पर्समधला फोन काढला आणि शहा काकांना कॉल केला. रिंग वाजत होती. फोन उचलायला त्यांना जरा वेळ लागत होता. तोपर्यंत तिच्या मात्र जीवात जीव नव्हता. अक्षू बेटा, आत्ता फोन केलाय, सगळं ठीक आहे ना बेटा? फोन उचलताच पलीकडून आवाज आला. हॅलो शहा काका, काहीच ठीक नाहीये. बाबांना काहीतरी झालंय, प्लीज लवकर या ना प्लीज. अक्षया घाबरलेली त्यांना सांगत होती. ओके ओके, मी लगेच आलो. काका तुम्हाला समजलं ना, मला काही ठीक वाटत नाहीये. तू काळजी करू नको, मी येतोय, ते म्हणाले आणि फोन कॉल कट झाला. ते बाजूलाच राहायला होते त्यामुळे ॲम्ब्युलन्सला फोन लावतच तिच्या घरी जायला ते निघाले. काहीच वेळात डोरबेल वाजली. तिची मात्र अवस्था नव्हती कारण ती तिच्या बाबांना असं पाहूच शकत नव्हती. तिने धावत जाऊन दरवाजा उघडला. पाहते तर दारात शहा काका उभे होते. काका प्लीज बघा ना बाबांना काय झालंय, ती रडत म्हणाली. तू रडू नकोस अक्षया, शांत हो. मी आलोय ना, मी केलाय ॲम्ब्युलन्सला फोन, पण ते काहीच का बोलत नाहीयेत. प्लीज बघा ना त्यांना, ते ठीक तर आहेत ना? तिच्या डोळ्यात पाण्याच्या धारा लागलेल्या. ती तशीच कशीबशी शब्द जुळवत बोलत होती. हो मी पाहतोय, तू शांत हो. काय होणार आहे त्याला, मी आहे ना. ए मन्या, साल्या उठ. का रे पोरीचा जीव असा घाबरवतोस? उठ बरं. अक्षयाला शांत करण्याचा प्रयत्न करत ते त्यांना नेहमीप्रमाणे आवाज देत CPR देऊ लागले. अक्षू बेटा, तू पाणी वगैरे लागणाऱ्या गोष्टी घेऊन ये, आतून जा बरं आणि निघायची तयारी कर, ॲम्ब्युलन्स येते आहे. ओके म्हणत ती डोळे पुसत आवराआवरी करू लागली पण तिचे डोळे वारंवार भरून येत होते. काहीच मिनिटात ॲम्ब्युलन्सचा सायरन वाजत ती जवळ येत असल्याचा आवाज ऐकू येऊ लागला. बाबांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं. शहा काका दुसऱ्या डॉक्टरांसोबत आत होते. बहुतेक त्यांना तपासत असावेत. अक्षया मात्र बाहेर वेड्यासारखी इकडून तिकडे फिरत होती. तिच्या डोळ्यासमोर बाबांचं ते पडणं आणि त्यानंतर झालेली ती गडबड आठवून तिच्या डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं. सध्या त्यांना काही होऊ नये बस ही आणि एवढी एकच इच्छा होती तिची. काहीच वेळात शहा काका बाहेर आलेले दिसले तशी ती त्यांच्याकडे धावली. काका, बाबा कसे आहेत? काय झालं त्यांना अचानक? ते ठीक तर आहेत ना?
रडवेली झालेली ती त्यांना एकावर एक प्रश्न करू लागलेली. हे बघ, आता काळजीचं कारण नाहीये, त्याला माइल्ड अटॅक आलेला. काका, काय बोलताय हे? मागच्या वेळेसही तुम्ही असंच काहीतरी म्हणाला होता. अगं तेव्हा मी मस्करी केली होती, आता करेन का? हे बघ, वेळेत उपचार मिळाले आणि तो आउट ऑफ डेंजर आहे. काळजी करू नको, फक्त पुन्हा त्रास व्हायला नको याची काळजी घेशील, शहा काका म्हणाले. ओके, ती अगदी बारीक आवाजात म्हणाली. पण काय ग, काय झालं? तो एवढा पॅनिक का झाला? अगदी हार्ट अटॅक आला? काकाने विचारलं. काय होणार आहे, नेहमीच. पुन्हा तुझ्या लग्नाचा विषय? अरे देवा, अक्षया माझं ऐक बाळा, त्याची इच्छा आहे तर हो ना तयार. प्रेम काय आज उद्या होऊन जाईलच. म्हणजे त्याला खुश पाहायचं असेल तर एवढं तर करावं लागेल ना आपल्याला. बघ, विचार कर एकदा, काका तिला समजावत म्हणाले. आणि तिनं त्यावर फक्त मानच हलवली, कारण आता वेगळ्याच द्विधेत अडकणार होती ती. तिच्या मनात वेगळ्याच विचारांचं तुफान सुरू झालं. एक बाजूला अर्जुन तिच्या मनात जागा निर्माण करू लागलेला, अर्थात ती ओढ त्याच्या बाजूने असेल नसेल याबद्दल ती कन्फर्म नव्हती. त्यामुळे आत्ताच त्यावर विचार करणं अगदी चूक असणार होतं. पण समीर प्रकरण काही तिला मनापासून आवडत नव्हतं. तसा तर त्याने कालपासून पुन्हा कॉलही केला नव्हता. पण तिला हे कळत नव्हतं या सगळ्यात बाबांनी त्याचा नंबर कधी मिळवला आणि त्याच्याशी बोलून कधी घेतलं. का त्या दिवशी जेव्हा तो घरी आलेला, बापरे, हे माझ्या का लक्षात नाही आलं. पण त्यालाही तर माहिती आहे मी त्याच्यासाठी काय विचार करते, तरीही तो शांतपणे सगळं एक्सेप्ट का करतोय. ॲटलिस्ट बाबा बोललेत त्याच्याशी, तर माझ्याशी ते तरी बोलायला हवं होतं त्याने या विषयावर. पण त्याने ते सुद्धा केलं नाहीये. येऊ द्या आता समोर, बरोबर करते मी त्याला. इकडं 10:30 झाली तरी पार्टी सुरू होती. एका जुन्या मित्राच्या घरी कसलीशी पार्टी होती, तिथंच आलेला अर्जुन. पण तो केवळ शरीराने त्या पार्टीत होता, बॅक ऑफ द माइंड त्याचा अक्षयाचाच विचार चालू होता. 11 वाजता बरोबर तो घरी जायला निघाला. काल रात्री 11 वाजेपर्यंत दोघंही मेसेजमध्ये बोलत बसले होते. त्याला आठवलं, कारमध्ये येऊन बसताच त्याने तिला स्वतःहून गुड नाईट मेसेज केला, पण मेसेज काही सीन दिसत नव्हता. काही क्षण त्याने तिच्या रिप्लायची वाट पाहिली, पण तिचा रिप्लाय नव्हता, न मेसेज सीन होता. मी एवढा विचार करायला नको, बहुतेक आता ती झोपलीही असेल. स्वतःलाच समजावत त्याने कार स्टार्ट केली आणि घराच्या दिशेने घेतली. पण तरीही त्याला उगाचच अस्वस्थ वाटत होतं. तिला विचारू का, ती ठीक आहे का? नाही, नको, काय विचार करेल ती? हा काय वेड्यासारखा वागतोय मी? ती 100% शुअर झोपली असणार. ओहो अर्जुन, यू आर अ बॉस, हे असं वागणं शोभत नाही तुला, मनाशीच म्हणत तो स्वतःला आवर घालत होता. पण या सगळ्या विचारांच्या गोंधळात एक गोष्ट स्पष्ट होती, त्याला काहीतरी झालं होतं. आणि त्याचं मन जितकं शांत असायला सांगत होतं, त्याचं मन तितकंच शांत राहत नव्हतं. मेसेज सीन होईल अशी आशा करत मोबाईल साईडला ठेवून तो गाडी चालवत राहिला. इकडे बाबांची तब्येत ठीक आहे समजल्यावर अक्षयाच्या जीवात जीव आलेला. पण समीरशी आता बोलावंच लागेल असं तिला मनापासून वाटत होतं. त्यात बाबांना उद्याच घरी सोडणार होते, तेही सायंकाळी. म्हणजे उद्या सुट्टी तर घ्यावीच लागणार होती. सकाळी तसा सरांना मेसेज करू असा विचार करत ती आता तिथेच बाबांच्या बाजूला असलेल्या बेडवर येऊन आडवी झाली आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिला जाग आली. पाहते तर बाबा आता जागे होते. बाबा, तुम्हाला काही हवंय का? नाही, नको, मी ठीक आहे, ते थोडे तटस्थपणे म्हणाले. बाबा, आय एम सॉरी, तुम्हाला काही व्हावं असं वाटतं का मला? प्लीज असं वागू नका ना, तुमच्याशिवाय कोण आहे मला? ती रडत त्यांच्या बेडच्या बाजूला आली तसे ते गडबडले. मग ऐकत जा ना, तू रडू नकोस बरं. तुला माहिती आहे ना, तुला रडताना नाही पाहू शकत मी. हे सगळं काय आहे मग? किती घाबरवलं होतं काल तुम्ही मला. मी ठीक आहे आता, पण अक्षू, तुला वाटतं ना मी खुश राहावं, मला काही होऊ नये? मग मला एक वचन देशील? कसलं वचन आता? हेच, तू माझं एवढं म्हणणं ऐकणार आहेस. तुला समीर सोबत लग्न करावं लागेल. बोल, आहे मंजूर?
मी सांगतोय म्हणून. माझ्या निवडीवर तुझा विश्वास नाही आहे का? माहिती आहे तुझ्या अपेक्षा वेगळ्या असतील, पण तरीही मी तुझं वाईट चिंतेन का हा विचार करूनच सांग. हा बाबा, अखेर कोड्यात टाकलंच ना तुम्ही मला. जा, मला ना तुमचा खूप राग येतोय. अजूनही तुझा हट्टच असेल तर मला ना कालच काहीतरी व्हायला हवं होतं. बाबा, खबरदार जर असं बोललात तर. लग्नच करायचंय ना, ठीक आहे, तयार आहे मी. जीव तर नाही द्यायचा आहे ना, तोही देईन हवं तर तुमच्यासाठी, पण तुम्हाला हरवून काही नकोय हो मला. हो, वचन देते मी तुम्हाला. ठीक आहे, आता खुश आहात ना? हो अक्षया, मी खरंच खुश आहे. अक्षू, मला खात्री आहे हा मुलगा तुला सुखात ठेवेल. विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या शब्दांवर. ते म्हणत होते तिनं केवळ मानच हलवली. मनात एक बाजूला कोणीतरी खूप दूर जातंय अशी टोचणी तिला त्रास देत होती एवढ्यात. कसे आहात अंकल? काय झालं हे? समीर रूमच्या दरवाजात उभा होता आणि त्याला तिथं पाहून अक्षया आश्चर्यचकित झाली, कारण तिनं तर त्याला कळवलंच नव्हतं. मग तो इतक्या सकाळी कसा आला तेच तिला कळत नव्हतं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. अक्षयाच्या मनात चुकचुकलेली पाल बरोबर आहे ना? बघूया आता ती समीरला काही सुनावते का? पण बाबांनी मात्र कमालच केली. असं अक्षयाला जबरदस्तीने लग्नाला तयार करून काय होईल पुढे? अर्जुन आणि अक्षयाचं नात्याचं काय होईल? आणि हा समीर आणखी किती दिवस त्रास देईल? जाणून घेण्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.